बाटल्यांमध्ये पाणी आहे बाहेर बघू शकता तुम्ही. मला दाखवलं की तेच ॲब्झॉर्ब होत आहे आणि जी कोरडी पडली. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आता दुपारचे वाजलेले 12:30 आणि खूप दिवसापासून एक कामाला करायचं होतं. आता उन्हाळा लवकरच लागतोय, तर झाडं माझे सगळे सुकायला लागलेले आहेत. दरवर्षी मी वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी प्रयोग करून पाहत असते की जेणेकरून सारखं कामामुळे तर झाडांना मला पाणी घालणं होत नाही. सकाळी उठल्यावर एकदा मी आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर झाडांना पाणी घालते, पण आता उन्हाळ्यामध्ये जास्त लक्ष देता येणार नाहीये. म्हणजे जेवढं होईल तेवढं तर मी घालेल, पण मग आता गावी वगैरे पण जायचं आहे, तर त्यांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी मिळावं म्हणून काय मी ट्रिक यूज करते. तर त्या ट्रिक आज मी बनवणार आहे. साध्या आपल्या प्लास्टिकच्या बॉटलपासून बनतात, तर त्या कुठल्या आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आहे बाहेर मी आणि प्रचंड ऊन जाणवतंय बरं का. आज बघू शकता तुम्ही किती उन्हाचा पारा आज चढलेला आहे. आणि झाडं बघा, त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं, इथं आपली तयारी झाली आहे सगळी बाय द वे. मला दाखवलं की झाडाचा पाला सगळा गळवू लागला ह्याचा, पण आता हळूहळू ते ग्रोथ धरत आहे आणि छान असा पाला फुटायला लागलाय. तर त्या दिवशी एकदा मी केली ती ट्रिक, आता वापस करायची आहे. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला जशी पाण्याची गरज असते तशी या झाडांनाही असते. तर सुरुवात करूया आपण. आधी मी इथं झाडामध्ये तुम्ही पाहतात, मी पाला वगैरे पडलेला अजिबात हे करत नाही, काढत नाही मी पाला वगैरे, तसाच ठेवत असते. कारण त्याच्यापासून आपल्यापून पाणी पडून खत बनतं. तर सगळ्यात आधी झाडांना आता माती खूप हे झालेली आहे झाडांची आमच्या, तर सगळ्यात आधी ना ह्या काय म्हणता येईल आरीनं किंवा ह्याच्याने खुरपीनं असे थोडे थोडे खड्डे पाडून घ्यायचे आहे. कारण ह्याचे सगळे खड्डे असे बुजून जातात, कारण माती एकदम सक्त झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर असे थोडे थोडे खड्डे पाडून घ्यायचे जिथं तुम्हाला वाटतंय की तिथंच. बघू शकता तुम्ही किती, इथली तर पूर्ण ड्राय झालेली आहे माती. कच मी मारलेली आहेत, तरी पण थोडीशी कच मारायची मला गरज वाटते. आता कॅमेरा हातामध्ये घेऊन कच मारता येत नव्हते, तर थोडे थोडे अजून कच मारून घेते. आणि झाडांवर जर वाळलेले पानं वगैरे असतील ना, तर ते काढून टाकायचे. कारण ते काय एनर्जी घेतात झाडांची, कारण त्यांची तर वाढ होणार नसते. ही वाळलेली पानं काढून टाकायची. आता कच मारल्याच्या नंतर ना सगळ्यात आधी ओतायचं आहे भरपूर असं झाडांमध्ये पाणी. तर मी आता पाणी ओतायला घेते. शक्य होईल एवढं नळाचंच पाणी ओतायचं आहे, बोरचं पाणी ओतण्यापेक्षा. तर असं पाणी ओतून घ्यायचं आहे. मध्ये मी कच का मारले, आता जिथं जिथं कच मारलंय की नाही तिथं पाणी बघा लगेच ॲब्झॉर्ब होत आहे आणि जी कोरडी पडलेली आहे ना ती माती लगे ओली होते. आता ह्या कुंडीमध्ये बघा की आता आपण कच मारले आणि हे झाड किती पाणी पितंय लगेच, बघू शकता तुम्ही. तर मी अजून एकदा थोडंसं टाकील आणि इनफ आहे. एक टाईम तुम्ही झाडाला पाणी घातलं तर इनफ आहे, पण आता उन्हाळ्यामुळे त्यांनाही जास्त पाण्याची गरज असते. तर आधी सगळ्या झाडांना पाणी घालून घेऊया. झाले तर तुमचे झाडं जर हाईटला कमी असतील माझ्या झाडांसारखे, तर झाडांच्या फांद्या भिजवायच्या आहेत, जेणेकरून त्यांच्यामध्ये तरतरी निर्माण होते बरं का. जसं आपल्याला आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं तसं झाडांनाही वाटतं. तर आता मला तर शक्य आहे, कारण माझ्या झाडांच्या फांद्या खाली आहेत, पण तयारी ठेवा की भिजणार तुम्ही पावसात ह्याच्यात पाण्यामध्ये. आणि
आणि बघू शकता तुम्ही झाडं किती हिरवेगार दिसायला लागले. खूप जणांना हा बालिशपणा वाटत असेल, पण जे ना पहिल्या ज्यांना आवडतं ना ते ही माझी गोष्ट समजू शकतात की मी असं का केलं आहे. ते लहानपणा वाटत असेल तुम्हाला, पण ट्रस्ट मी झाडं हे टवटवीत होतात ह्याच्याने. काहीच काय आहे, ज्या आपल्या ह्या बाटल्या असतात ना, ज्या प्लास्टिकच्या आपल्या कोल्ड्रिंकच्या वगैरे, ह्या बाटल्या घ्यायच्या आहेत आणि ह्याला ना समोरून थोडंसं छिद्र पाडायचं आहे. दोन्ही ह्याला कसं आपण लहानपणी पाणी बाटलीमध्ये घेऊन खेळायचो तसं ह्याला छिद्र पाडायचं आहे. बाटलेला लास्टला अशा रश्श्या बांधून घ्यायच्या आहेत. का ते मी तुम्हाला सांगेल. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला चहापत्ती टाकायची. ही आहे वापरलेली चहापत्ती आणि वापरल्याच्या नंतर ना स्वच्छ धुवायची चहापत्ती आणि उन्हाला सुकून घ्यायची आणि मग वापर करायचा. आणि ही बाटल्यांमध्ये पाणी मी भरलेलं आहे. चहापत्तीमुळे पाण्याचा रंग बदललेला आहे. आता ह्या बाटल्या अशा उलट्या लावायच्या आहेत. आता तू खाणार नाही, कारण चहापत्ती त्याच्या तोंडाला थोडी थोडी येऊन चिटकणार आणि मग आपण ते ठिबक सिंचनाचं काम करणार आणि परत चहापत्ती जास्त पाण्याच्या फ्लोअरमुळे परत ती चहापत्ती जागेवरनं हलणार आणि परत पाणी पडणार आणि परत ती चहापत्ती या झाकणार येऊन बसणार. तर हा माझा अनुभव आहे. तुम्ही असं जर करून पाहिला तर तुम्हालाही हा अनुभव येईल. तर आता मी झाडांना हे हँग करते. भरपूर अशी सारे झाडं आहेत, तर हँग करूया. इथं एकच झाड असल्यामुळे इथं मी छोटी बॉटल लावते आहे. आता दोन्ही बॉटल आता मी तुम्हाला दाखवते की ते कसं वर्क करतं. आणलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे थेंब थेंब पाणी पडत आहे. जर तुम्ही ह्याला शेक केलं, उलटं केलं, चहापत्ती जर बाजूला काढली तर पाण्याचा फ्लो वाढणार आहे. आणि आता ना चहापत्ती इथं येऊनच बसणार आहे, कारण तो आता बॉटल उलटी असल्यामुळे सगळा फ्लो पाण्याचा खालच्या बाजूला असणार आणि चहापत्ती तिथं येऊन थांबणार म्हणजे थांबणार आणि मग थेंब थेंब पाणी पडायला लागणार. अशा प्रकारे दिवसभरामध्ये आपल्या झाडांना पाणी मिळतच राहणार. ह्याचं पण असंच आहे. आणि ही तर बॉटल मी खाली हँग केलेली आहे, कारण इथं एकच झाड आहे. तर ही बॉटल खाली हँग केलेली आहे. इथं तर दिवसभर असं पडतच राहणार. आता मी इकडं प्रेस करते, पण जर मी प्रेस थांबवलं तर हे असं पडत राहणार. ह्याला व्यवस्थित बांधण्यात नाही आलेलं आहे. सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता घाम किती आलेला आहे. उन्हा भरपूर आहे बरं का. काळजी घ्या सगळ्यांनी आपापली आणि तशी तुमच्या झाडांचीही घ्या. तर अशा प्रकारे एका टाकाऊ बाटल्यांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या झाडासाठी एक सुरक्षा कवच बनवू शकता, जेणेकरून तुमचे झाडं वाळणार नाहीत. तर मग आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघून पुढे नका जात जाऊ, चॅनलला सबस्क्राईब पण करत जा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा. पुन्हा एकदा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.